करण्यासाठी जो काही प्लॅन रचलेला असतो तो आता सक्सेस होणार असतो. कारण पार्थलाही आता काव्याचं मन ओळखायला लागलेलं असतं. काव्या खूपच खुश असते की पार्थ देशमुखांना मी तर मिळवूनच राहणार. आणि आता इकडे रम्यालाही ती टोमणे मारत असते की पार्थ देशमुख फक्त माझेच आहेत आणि माझेच राहणार. रम्या मात्र काव्याला बोलत असते की तुझी लायकीसुद्धा नाही. आणि पार्थ आता रम्याशी थोडंसं चांगलं वागायला लागतो तर लगेचच आता रम्या सांगत असते की पार्थ, तुला माहिती आहे का की या काव्यानं काय केलंय आणि काय नाही. जे काही केलंय ना ते विसरण्यासारखं नाही आहे. पार्थही आता काव्याला सांगतो की हो काव्या, तू जे काही केलंय ना ते मला विसरण्यासारखं काहीच नाही आहे त्यामध्ये. कारण आणि तू जो काही माझा राग घालवण्याचा प्रयत्न करत आहेस ना तर तो राग कधीच जाणार नाही, हे एक लक्षात ठेव. रम्या मात्र पार्थ जो काही काव्याला उंच आवाजात व रागीट स्वभावात बोलत आहे हे ऐकून रम्याची आई खूपच खुश होते. इकडे मात्र काकू खूपच विचारात पडतात की पार्थ बाळा, तुला कधी समजेल रे काव्याचं प्रेम. काव्या तुझ्यावरती किती प्रेम करते बाळा, समजून घे आता. इकडे काव्यानं जो काही बोका आणलेला आहे ही काव्याची आयडिया काकूंना तर फारच आवडते. आणि लगेचच आता इकडे पार्थही काव्याच्या आता थोडं थोडं जवळ यायला लागलेला असतो आणि त्याला काव्याचं प्रेमही समजू लागलेलं असतं. आता पार्थ मात्र झोपण्यासाठी निघून जातोय आणि लगेचच आता इकडे काव्या व काकू दोघीजणी गप्पा मारत बसलेले असतात. आणि काव्या, तू पार्थला नक्कीच जिंकवशील आणि हा गेस्टरूमपासला प्रवास बेडरूमपर्यंत नक्कीच. पार्थ आता तुला बेडरूममध्ये नक्कीच घेणार. काव्या, हे बघ मला खूप वाईट वाटतंय. मीच तुला किती दिवस या घराबाहेर किती दिवस गेस्टरूममध्ये राहायला सांगितलं होतं. खरं तर माझीच मला लाज वाटत आहे. काव्या बोलत असते की काकू, तुम्ही आता काळजी करू नका. तुम्ही बदललात हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि मी पार्थला जो काही आता माझ्या मनामध्ये मला त्यांची बायको समजण्याचा जो काही काम करत आहे ना, मी जी काही आयडिया बनवत आहे आणि मी इथे आज आहे बेडरूममध्ये नाही पण गेस्टरूममध्ये तरी आहे ना. पार्थने मला घरामध्ये तरी घेतलंय ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तुम्हीही मला मनापासून तुमची सून मानतात हेच माझ्यासाठी खूप आहे. इकडे काकू व काव्या दोघींच्या डोळ्यातही पाणी असतं. तेवढ्यातच आता पिहू जीवाचं जे काही ब्लॉग टाकलेला आहे जीवानं तो सर्वजण पाहत असतात. काकू मात्र अडाणी असतात आणि काकूला काय समजणार की अकाउंट, मोबाईल अकाउंट वगैरे काय काय. काकू आता जीवाचा ब्लॉग बघू लागतात. पिहू मात्र तिथून निघून जाते. तर काव्या किती छान काकूंना सून म्हणून भेटलेली आहे. काव्यानं जे काही केलेलं आहे पार्थला मनात जागा करण्यासाठी हे पाहून आता काकू खूपच खुश असतात. पण इकडे जीवा जो काही करत असतो ना त्याच्यातही जीव गुंतलेला असतो काकूंचा. आता नंदिनीही आता या घरामध्ये परत यावं असंच काकूंना वाटत असतं. जीवा मात्र आता नंदिनीला घेऊन माघारी येणारच असंच वाटतंय. कारण आता इकडे नंदिनीचे बाबाही खूपच रागवलेले असतात. नंदिनी मात्र जीवाला समजावून सांगत असते. त्याच्यावरती नंदिनी राग नाही करत पण त्याला नक्कीच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. इकडे नंदिनीचे बाबा डबल तर इकडे जीवा त्यांच्यावरती डबल असं चालू असतं. नंदिनीचे बाबा जे काही करतात त्याच्या उलट आता जीवा करत असतो. कारण जीवाला माहिती असतं की नंदिनीचं माझ्यावरती किती प्रेम आहे म्हणून. परंतु जीवाने जे काही केलेलं असतं ते नंदिनीला आवडत नाही. त्यामुळे नंदिनी आता तिच्या बाबांच्याच घरी राहण्याचा निर्णय घेत आहे. आणि आता नंदिनी जीवासोबत माघारी येणार तर आता जीवाचा हात पकडूनच असंही नंदिनीचा मनामध्ये चालू असतं. इकडे नंदिनी ही जीवाचा ब्लॉग पाहत असते आणि बोलत असते की काय करू या माणसाचं. आता या जीवाला काही समजतं की नाही.
इकडे नंदिनीची आई जीवाचा ब्लॉग पाहून तर खूपच खुश होते, कारण तिला फक्त एवढंच हवं असतं की जीवा व नंदिनीने एकत्र सुखाचा संसार करावा. इकडे नंदिनीची आई जीवा जे काही सांगत असतो त्यामधून तर तिला जीवाचं बोलणं, वागणं, चालणं खूपच आवडत असतं आणि जीवा मात्र आपल्या सासूबाईंना त्याच्या जाळ्यामध्ये फसतच राहतो आणि नंदिनीची आईही ते जीवाच्या जाळ्यात फसतच जाते. इकडे बाबा मात्र थोडे चिडलेलेच असतात, रागीट स्वभावाचे असतात. त्यामुळे नंदिनी फक्त बाबांचंच ऐकते आणि बाबांचंच बरोबर आहे याच विचाराने ती चालत असते आणि बाबांचंच म्हणणं सगळं ऐकत असते. आता इकडे बाबांचं म्हणणं सोडून आता या जीवासोबत मी कशी काय जाऊ, नंदिनीला याचाही प्रश्न पडलाय. आणि आता हे भलतंच काय सोंग करून ठेवलंय, रिक्षा लावली आहे दारामध्ये, त्याच्यावर रिक्षाला सजावट वगैरे केली, काय करू मी या जीवाचं. आता इकडे आणि त्या रिक्षावरती लिहिलेलं असतं की नंदिनी ए ग नंदिनी, असं त्या रिक्षावरती आता बॅनरवरती लिहिलेलं असतं. इकडे जीवा मात्र नंदिनीलाच न्यायचा प्रयत्न करत असतो. इकडे काकू मात्र नंदिनीचीच व जीवाची वाट पाहत असतात आणि काकू आता सांगतात की हे बघ जीवा, जे काही करशील ते व्यवस्थित कर आणि कोणालाही दुखावू नको. जीवा बोलतो, अगं मी तुझा मुलगा आहे, मग मी कोणाला कशी काय दुखावेल. आणि इकडे जीवा आता नंदिनीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणास ठाऊक आता जीवा नंदिनीला त्याच्या घरामध्ये नंदिनीचा हात पकडून आणायचंय तर काय काय करावं लागेल जीवाला आता माहिती नाही. इकडे आता काव्या मात्र पार्थला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते. दोघांमध्ये खूपच हे चालू असतं. इकडे काव्या ही जीवाला ऑल द बेस्ट म्हणत असते आणि जीवाही इकडे काव्याला ऑल द बेस्ट म्हणत असतो आणि काम कुठपर्यंत आलंय कुठपर्यंत नाही हेही दोघं एकमेकांना विचारत असतात. आता इकडे रम्या व आई जे काही सामान लपवत असतात ते आता तिथे नेमकं काव्य येते आणि काव्याचा डोळा त्या सामानावरती पडतो, म्हणजेच जे काही लपवायचं असतं त्या पेटीवरती पडतो. आणि इकडे आशा मात्र काकूंना विचारत असते की जीवा दादांचे कपडे नेमकं लॉन्ड्रीला टाकायचेत की नाही, मी त्यांची रूम साफ करू की नाही हेच विचारत असते. पण आता इकडे लगेचच काकू बोलतात, अगं जे चांगले कपडे आहेत ते कशाला लॉन्ड्रीला टाकतेस, आणि तुला एकदाच सांगितलंय ना जीवानं, फक्त साफसफाई करायची, बाकी कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही, तू फक्त झाडू मारून ये. असं आता इकडे आशा करतच असते. तेवढ्यातच आशाचं काम उरकतं आणि लगेचच ती रम्याच्या खोलीमध्ये येते आणि रम्याची आई मात्र तिच्यावरती चिडचिड करत असते. पण काय करणार, खोलीमधलं सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं, बाथरूम वगैरे खूप खराब झालेले असतात, ते काय मी करणार का, जाऊ द्या आता या आशालाच करायला लावते. आणि ही जर खोलीमध्ये आली नाही आशा तर ते कुठून साफ होणार, मग आपली खोली किती खराब होणार, असं रम्या व आईच्या डोक्यामध्ये चालू असतं. आणि लगेचच आता आशा त्यांच्या खोलीमध्येही साफसफाई करायला येते. पण रम्याची आई तिच्या मागे मागे हिंडतच असते, फिरत असते की आशा नेमकं काय करत आहे, कुठे जात आहे, आणि तिला ती वस्तू सापडली नाही म्हणजे बरं होईल, आणि काही उचकापाचक तर करत नाहीये ना. रम्याच्या आईचं यावरतीच डोळा असतो. आशा म्हणत असते, काय रे, तुम्ही दोघी का माझ्या मागे हिंडत आहात आणि काय करत आहात तुम्ही हे सर्व. रम्या बोलते की नाही, तू चोरी करशील ना आमची कुठेतरी, त्यामुळे सर आम्ही तुझ्या मागे मागे फिरत आहेत. आणि लगेचच आता इकडे काकूंचं मात्र स्वप्नामध्ये चालू असतं की जीवा व नंदिनी दोघं एकमेकांचा हात पकडून आता नवीन संसाराला सुरुवात करत आहेत. आणि इकडे काव्या व पार्थचाही संसार खूप